सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं ही स्पर्धा या ठिकाणी साकार होत आहे। या स्पर्धेसाठी मित्रांनो माजी आमदार आदरणीय चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब तसेच डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेब यांच्या माध्यमातून तब्बल पहिलं पारितोषिक 51,001 रुपये, द्वितीय पारितोषिक 31,001 रुपये, तृतीय पारितोषिक 21,001 रुपये आणि चतुर्थ पारितोषिक 11,001 रुपये इतक्या भरघोस बक्षिसाची रक्कम आपण विजेत्या ठरणाऱ्या संघांना आज सुपूर्द करणार आहोत। पुनश्च एकदा सन्माननीय डॉक्टर नरेंद्रजी घुले पाटील साहेब तसेच आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब या दोन्ही मान्यवरांचा आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार। सन्माननीय दत्ता आबा टेके साहेब छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय खेळाडू यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। तसेच विठ्ठल शेळके सर सहसचिव छत्रपती संभाजीनगर मी सन्माननीय विजयराव देशमुख साहेब आपणास विनंती करतोय कृपया आपण हा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। सन्माननीय विठ्ठल शेळके साहेब सहसचिव छत्रपती संभाजीनगर यांचा सन्मान आपल्या शवगावकरांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतोय। सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं हा सन्मान संपन्न होतोय। तसेच दत्ताबा टेके साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय। यानंतर माऊली आप्पा जरांगे साहेब बीड जिल्हा परिषद सदस्य हेही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान सन्माननीय विजयराव देशमुख साहेब यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होतो आहे। सोडून द्यायचं, मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही। उत्कृष्ट अशी चढाई करताना आखे गावचा खेळाडू उत्कृष्ट पकड त्रिमूर्ती देवासा 1 नंबर पकड केली, 1 गुण त्रिमूर्ती। 11 नंबरचा खेळाडू चढाई करतोय, 2 गुण सुपर डेक्कल गुण फलक 4-5 चढाई करतोय 11 नंबरचा खेळाडू। वा रे वा, याला म्हणतात खेळ, जो खरं बोलतो तोच कबड्डी खेळतो। प्रामाणिकपणा कबड्डी खेळामध्ये भिनलेला आहे सर। 5-5 गुण समसमान, 2 तुल्यबळ संघ त्रिमूर्ती नेवासा जय हिंद अख्खे गाव। शेवगावचा संघ इथं शेवगावच्या घरच्या मैदानावर झुंज देतोय। रेड अप्रतिम चपळाई चित्त्याच्या चपळाईनं इथं दाखवतोय शरीराची संपूर्णपणे हालचाल। 5-5 गुण त्रिमूर्तीचा नंबर 11चा खेळाडू बघूया। 11 नंबरचा खेळाडू आता बकरा जाळ्यात सापडतो का बघूया। उत्कृष्ट चढाई करतोय नंबर 11चा खेळाडू त्रिमूर्ती। वारे खेळाडू ओहो तितक्याच प्रतिभाशी पकड केलेली आहे। 1 नंबर पकड, 1 गुण आखे गावसाठी। श्रीरामपूर या दोन्ही संघाने मैदान क्रमांक 2 वरती उपस्थित राहायचं आहे। माईक बंद पडलाय। चला, 10 दादा वर्सेस जय हिंद श्रीरामपूर या 2 संघाने 2 नंबर मैदानावरती उपस्थित राहायचं आहे। चढाई करण्यासाठी त्रिमूर्ती संघाचा खेळाडू नंबर 7 नंबरचा खेळाडू चढाई करतोय। बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय तो। चपळतेने चढाई करण्याचा प्रयत्न करतोय, उत्कृष्ट अशी चढाई गुण मिळवण्याचा प्रयत्न करतोय। इकडून तिकडे तिकडून इकडे, परंतु असफल ठरलाय आणि मोकळ्या हाती मागे। गुणांकन झालेला आहे 6 आणि 5, आखे गाव 6 आणि त्रिमूर्ती 5। यानंतर नंबर 2च्या मैदानावरती होणारा सामना 10 दादा वर्सेस जय हिंद श्रीरामपूर। लगेच आपण मैदानामध्ये यायचे, दोन्ही संघ नाहीत
आणि नंबर 1 मैदानावरती होणारा सामना एकता चापणगाव आणि भेंडा. हॅलो. आता ज्या संघांची पुकारणी केलेली आहे त्या संघांनी मैदानाच्या जवळ येऊन थांबायचंय. आपल्याला लवकरात लवकर सामन्याची सांगता करायची असल्यामुळे कमी वेळेत किंवा 10, 10:30, 11च्या आत आपण सामने बंद करणार आहोत. त्यामुळे पुकार आल्यानंतर आपला संघ लगेच सज्ज ठेवायचा आहे. हॅलो. ओहो! उत्कृष्ट डॅश. गुण मिळालेला आहे 6 आणि 6 आणि आपण सर्वजण या सामन्याची रंगत पहा. वा, 6 गुण. 1 नंबर खेळाडू, नंबर 7चा खेळाडू चढाई करतोय. बघूया आपल्या संघासाठी योगदान आणि पुढे या संघातील 7 नंबरचा खेळाडू चढाई करण्यासाठी. 1 गुण मिळालेला आहे. देवासा त्रिमूर्ती 1 गुण. वारे खेळाडू आणि वारे पठ्ठ्या. राष्ट्रीय खेळाडू सन्मान्य विलाजी घाडगे तेलकुडगाव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी सन्मान्य विलाजी घाडगे आपणास विनंती करतोय आपण स्टेजवर यायचंय सत्काराचा स्वीकार करण्यासाठी. सन्मान्य संजूभाऊ फडके यांच्या हस्ते विलाजी घाडगे राष्ट्रीय खेळाडू यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. पुन्हा एक बार त्रिमूर्ती संघाचा खेळाडू नंबर 7चा खेळाडू आपल्या संघासाठी कायमच साथ देतोय. 7 नंबर 7. वा, त्रिमूर्ती. साजबाज आणि सरताज चढवलाय आयोजकांनी या स्पर्धेला. 7-6 गुण. 7 नंबरच्या टी शर्ट वरचा हा खेळाडू रेड करतोय. बघूया इथं पॉइंट नेतोय की नाही. 4 खेळाडूंच्या बदल्यात 1 खेळाडू. डावी बाजू उजवी बाजू दोन्ही बाजूंनी 4 खेळाडूंची हालचाल करताना टायमर गजर वाजतोय. सफल हाताने रिकाम्या हाती आपल्या सोगरही गेलेला आहे. पुन्हा एक बार नंबर 3चा खेळाडू आखेगावचा खेळाडू चढाई करण्यासाठी त्रिमूर्तीवर. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय. नंबर 3चा खेळाडू ओहा, टांग मारतोय. बघूया टांगेला यशस्वी होतोय की नाही. उत्कृष्ट पद्धतीची टांग. असफल. सोगरे. मैदान क्रमांक 2 वर धस दादा वर्सेस जय हिंद श्रीरामपूर या दोन्ही संघांसाठी हा अंतिम पुकार असेल. धस दादा आणि जय हिंद श्रीरामपूर या दोन्ही संघांनी त्वरित मैदानावर यायचंय. पुन्हा एकदा 4 खेळाडूंच्या बदल्यात रायडर रेड मारतोय. सुंदर रेड. उजव्या कॉर्नरला आणि डाव्या कॉर्नरला पूर्णपणे हलवताना हा खेळाडू. पुन्हा एकदा गजरचा आवाज. गुण फलक मित्रांनो 7-6 एका गुणाच्या लीडवर फक्त. पुढे एक बार 3 नंबरचा खेळाडू आखेगाव. बघूया आपल्या संघासाठी काय योगदान देतोय तो. उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे गुण मिळवण्याचा प्रयत्न. बघूया आपल्या संघासाठी योगदान काय देतोय तो. नंबर 3चा खेळाडू चपलाईने चतुराईने खेळतोय. राष्ट्रीय खेळाडू सन्मान्य विलाजी घाडगे तेलकुडगाव आपणास विनंती आहे आपण सत्काराचा स्वीकार करण्यासाठी स्टेजवर यायचंय. सन्मान्य राष्ट्रीय खेळाडू संजूभाऊ फडके यांच्या हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. पुन्हा एकदा जाऊया मैदानावर. 7 नंबरच्या टी शर्ट वरचा हा खेळाडू रायडिंग करतोय, रेड मारतोय. त्रिमूर्ती. फोटोग्राफर. या सामन्यात जर सुपर रेड झाली तर सन्मान्य उदयदादा शिंदे यांच्या वतीनं 501 रुपयांचं पारितोषिक मिळेल. तसेच कृष्णाभाऊ खोमणे यांच्या वतीनंही 201 रुपयांचं पारितोषिक आहे. वारे पठ्ठ्या नाव घेतात. टाळ्या टाळ्या. 2 गुणांचा वर्षा भातकुडगाव. 2 गुण. 1 नंबर. जय हिंद आखेगाव. आखेगाव. जय हिंद आखेगाव. सॉरी. जय हिंद आखेगाव. 2 गुणांचा वर्षाव झालेला आहे. मित्रांनो इथं बसून बघा आणि माईक घ्या हातात आणि बोलून बघा. चुका आणि शिका थार्डाईक सांगतात. कोण सांगताय? चुकीतूनच माणूस शिकतो.
सामना 7-8. नंबर 2. चला खेळाडूंनी मैदानाला प्रदक्षिणा द्या. चला कोणता संघ आलाय? त्रिमूर्ती का कोण? धस दादा. जय हिंद श्रीरामपूर. जय हिंद श्रीरामपूर. चला कोणता संघ आलाय? जय हिंद. चला धस दादा संघ ताबडतोब मैदानामध्ये यायचंय. धस दादा नंबर 2चं मैदान. पंच म्हणून काम पाहतील. सलमान सर आणि शिंदे सर. आखेगाव संघासाठी या ठिकाणी पारितोषिक घेतोय. आखेगाव संघ जर विजयी झाला तर त्या संघासाठी सन्मान्य निस्सिम साई भक्त आणि मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयराव देशमुख साहेब यांच्या वतीनं तब्बल 1001 रुपयांचा पारितोषिक या ठिकाणी देण्यात येणार आहे. आखेगाव सर धावफलक 8-8, गुणफलक 8-8. 8 या दोन्ही संघांची पडली गाठ. बघूया कोणता संघ लावतोय कोणाची वाट. आणि त्याचीच आपण बघतोय वाट. नंबर 2च्या मैदानावरती संघ दोन्ही उपस्थित झालेले आहेत. पंच नावाचा नामोल्लेख करतोय मी. सन्मान्य सनी देशमुख, सन्मान्य उदयदादा शिंदे, सन्मान्य महेंद्र घनवट, सन्मान्य विष्णुपंत घनवट, सन्मान्य मिलिंद कुसळकर या मान्यवरांनी मैदान क्रमांक 2 वर जायचंय टॉस करण्यासाठी. चकवा चकवा इथं मात्र भिरकी. पंच आहेत निर्णय देतील. सुपर रेड अरे होण्याची सुपर दाट सेड, शक्यता सुपर आहे. रेड. त्रिमूर्ती नेवासा 3 गुण. त्या खेळाडूचा नंबर काय आहे टी शर्ट? याद करा 7 नंबर. वारे खेळाडू नंबर 7. हॅलो. मैदान क्रमांक 2 वर सन्मान्य सनी देशमुख, सन्मान्य उदयदादा शिंदे, सन्मान्य महेंद्र घनवट, सन्मान्य विष्णुपंत घनवट, सन्मान्य मिलिंदजी कुसळकर यांनी नाणेफेकीसाठी मैदान क्रमांक 2 वर जायचे. चला नंबर 2चे संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकाने जायचे तिकडे. फोटोग्राफर आपणही मैदानावर जायचंय. मैदान क्रमांक 2 वर फोटोग्राफर. ओहो पंच आहेत. खेळाडू बोलू नका असं 1 गुण दिलेला आहे त्रिमूर्ती निवासा. पलीकडची मॅच ही मैदान क्रमांक 2 वरची मॅच ही अतिशय अटीतटीची होणार आहे. बोनस गुण आखेगाव. नंबर 11चा खेळाडू चढाई करतोय त्रिमूर्तीचा. 2 खेळाडू मध्ये चढाई करतोय. बघूया आपल्या संघासाठी काय करतोय तो. हॅलो. सन्मान्य डॉक्टर भिसेसर यांच्या हस्ते विजयसिंग मिस्किन साहेब, अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे सह सेक्रेटरी यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. फोटोग्राफर स्टेजच्या समोर आहे. डॉक्टर भिसेसर यांच्या हस्ते अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेचे सह सेक्रेटरी सन्मान्य विजयसिंग मिस्किन साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. तसेच कार्यकारिणी सदस्य हॅलो. एकता चापडगाव आणि भेंडा या 2 संघांनी तयार राहायचंय. मैदान क्रमांक 1 वर तुमचा सामना होईल. 2 नंबर मैदानावरचा सामना का थांबवलाय? सामना सुरू करा. चला चालू करून घ्या. चला. अजिबात तुमचं काही ऐकून घेतलं जाणार नाही. चला सामना सुरू करा. संदीप सर, सामना चालू करून घ्या. संदीप सर काय अडचण आहे? नाही त्याच ग्राउंड वरती सामना होईल. तो सामना त्याच मैदानावरती होईल. खेळाडूंच्या म्हणण्यानुसार स्पर्धा होणार नाही. आयोजकांच्या म्हणण्यानुसार स्पर्धा होईल.
स्पर्धा आयोजकाच्या म्हणण्यानुसारच होईल आणि 2 नंबर वरती जो सामना सांगितला तो सामना तिकडेच होईल. पंच ताबाच्या मैदानाचा